आवाज येतो पुन्हा? ओके. पाहत आता आपण आता जो भाग घेतलाय त्याच्या पुढचा भाग आपण सुरू करतोय. तर तो भाग असा आहे, अ लिटल बिट अबाउट द बुक, पेज नंबर 69 याच्यावरतीच असणारा तो पॅराग्राफ त्यातलाच भाग आहे, त्याच पॉइंट मधला. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन दिस ग्रोईंग इयर्स. त्याच्या वाढीच्या कालखंडामध्ये तो जो स्वामी आहे तो कशा पद्धतीचा असणारा एक टिपिकल बॉय आहे. ओके. तर ते या ठिकाणी त्या लेखाला आपल्याला सांगायचंय. म्हणजे लिटल बिट अबाउट द बुक पुस्तकाविषयी थोडंसं शिकताना आपल्याला स्वामी विषयी पण पाहावं लागतंय. बरोबर. मग इथं तो काय सांगतो बा, इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन दिस ग्रोईंग इयर्स. इन दिस रिगार्ड्स नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. आता एक आणखीन एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहिजे बा त्याच्याविषयी. नारायण म्हणजेच R.K. नारायण लेखकाने त्या स्वामीविषयी किती गोष्टी सांगितलेल्या आहेत पहा. इथं बुक रिव्ह्यू देणाऱ्याच्या मते असं की नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग ऑफ स्वामीज 10-year-old माइंड. स्वामीच्या 10 वर्ष वयाच्या मनामध्ये. आता स्वामी हा कोण आहे हे मला नाही सांगता यायचं. बरोबर. स्वामी अँड फ्रेंड्स, स्वामी एक कॅरेक्टर त्याने रेखाटलेलं आहे आणि ते रेखाटताना R.K. नारायण यांनी त्यावेळेस म्हणजे लिहिताना, R.K. नारायण 10 वर्षाचे असतील का? नाही. तर R.K. नारायण हे एज्ड पर्सन असणार आहेत, वय झालेले व्यक्ती असणार आहेत. आणि मग R.K. नारायण हे 10 वर्षाच्या मुलाचा म्हणजे मुलाचं जे मन असतं त्या मनाचा विचार काय असतो तो विचार या पुस्तकामध्ये मांडतात. एक्सप्लेनिंग एक्सक्विजिटली हाऊ ही थिंक्स. एक्सक्विजिटली त्याचा अर्थ इकडं एक्सक्विजिट तो अर्थ मांडलाय पहा. तर तो असा आहे, इन अ प्लीजिंग मॅनर. म्हणजे थोडक्यात त्याला आपण काहीतरी उत्सुकता असणारा मुलगा. बरोबर. म्हणजे प्लीजिंग मॅनर, आनंदी भाव असणारा मुलगा. बरोबर. किंवा तो अतिशय उत्कृष्टपणे त्याचा स्वभाव या ठिकाणी R.K. नारायण या पुस्तकामध्ये मांडतात. अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. पर्स्पेक्टिव्ह त्याचा पण अर्थ दिला पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन. पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय? दृष्टिकोन. तर त्या मुलाचा जीवनाकडे किंवा जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन पण या ठिकाणी ते मांडतात. कोणत्या? स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकामध्ये. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. जेव्हा ही स्टोरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाते तेव्हा जो वाचक आहे म्हणजे तुमच्या आमच्यासारखा वाचक जो स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक वाचतो तो स्वतःला स्वामीच समजायला लागतो. म्हणजे रीडर डज फील लाईक स्वामी. वाचक हा स्वतःला स्वामी समजून त्या स्वामीची अनुभूती म्हणजे स्वतःच्या अनुभूती त्या स्वामीमध्ये घ्यायला तो लागतो. अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर. आणि तो त्या कॅरेक्टर विषयी खूप जुळला जातो. म्हणजे थोडक्यात आपण प्रत्येक व्यक्ती, तुम्ही 10 वर्षाचे असताना खोडकर होते, तुमच्यामध्ये थोडेफार ते गुण होते कारण समाजामध्ये आपण तसे गुण वापरत नाही, पण घरात आल्यानंतर आमच्यातही तसे गुण होते. बरोबर. मग जेव्हा आपण ते स्वामी कॅरेक्टर वाचतो त्यावेळेस असं वाटतं अरे आपल्यामध्ये पण असे काहीतरी गुण होते. बरोबर. जे स्वामीमध्ये आहे. म्हणजे वाचक जो आहे तो स्वामी या कॅरेक्टरशी जोडला जातो. त्याच्यानंतर दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. म्हणून R.K. नारायण यांच्या लिखाणाचं हेच तर गुणवैशिष्ट्य आहे की त्यांनी जे लिहिलंय त्याच्याशी प्रत्येक वाचक हा जोडला जातो. बरोबर. प्रत्येक वाचक स्वतःला तशी अनुभूती घ्यायला लागतो
की स्वामी अँड फ्रेंड्स मधला स्वामी आणि मी काही वेगळे नव्हतो. पुढे एक पॉइंट दिलेला आहे, सिग्निफिकन्स ऑफ द बुक. आता पुस्तकाची वैशिष्ट्ये काय आहेत, त्या पुस्तकाच्या वैशिष्ट्यांविषयी आपल्याला बोलायचंय. मग पहा तिथं दिलंय लिहून दे. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. मग पहा, स्वामी अँड फ्रेंड्स जे R.K. Narayan यांचं पुस्तक आहे ते मेअरली अन इंटरेस्टिंग रीड, हे जे पुस्तक इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड, हे फक्त थोडक्यात वाचनाचा आनंद देणारं पुस्तक नाहीये. पाहाय का, हे स्वामी अँड फ्रेंड्स R.K. Narayan यांचं पुस्तक हे फक्त वाचनाचा आनंद देणारं पुस्तक नाही. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. या पुस्तकाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या वाढीचा काळ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा जसा आनंददायी असतो तसाच आनंददायी कालखंड या पुस्तकामध्ये दिलेला आहे. फक्त वाचनाचा आनंद येत नाही, तुम्ही त्याच्यातून खूप सारे लिटररी व्हॅल्यूज म्हणजे त्याला आपण साहित्यिक मूल्य असं आपण म्हणतो. व्हॅल्यू म्हणजे किंमत नाही फक्त, बरोबर, पण लिटररी व्हॅल्यूज म्हणजे साहित्याची जी मूल्य आहेत ती मूल्य आपल्याला किंवा त्याचे गुणविशेष हे आपल्याला या पुस्तकामधून मिळतात. म्हणजे बट द वर्क ॲट्रिब्यूट्स a lot of literary values even if it is a teen book. जर हे किशोरवयीन मुलांचं साहित्य असलं, त्यांचं पुस्तक असलं, तरी सुद्धा कोणत्याही वयाचा वाचक या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतो आणि त्याची साहित्यिक मूल्यही त्याच्या लक्षात येतात. म्हणजे इतकं चांगल्या पद्धतीचं पुस्तक किंवा इतकं चांगलं थोडक्यात मूल्य देणारं पुस्तक हे R.K. Narayan यांनी लिहिलं. त्यानंतर पुढे असं सांगितलंय पहा, स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. पुढच्या पेजवरती बरं का, पेज नंबर 70 वरती मी पहिली ओळ वाचली पॅरेग्राफची. तर स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. मग स्वामी अँड फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे हे छोट्या मुलांसाठी म्हणजे बालकांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी सगळ्यांसाठी समान असणारं वाचन साहित्य आहे. म्हणजे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं मागच्या तासाला की हे जे पुस्तक आहे हे खूप सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. पुढे आपल्याला ते येणारच आहे. पहा तिथं दिलंय, ऑल्सो द बुक इज वाइडली युज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल्स. मग आशिया खंडामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुलांसाठी किंवा शालेय मुलांसाठी ज्या ज्या ठिकाणी साहित्य शिकवलं जातं त्या साहित्याच्या विषयामध्ये R.K. Narayan यांचं स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक त्या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये आहे. म्हणजे ऑल्सो द बुक इज वाइडली युज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट. स्टडी टेक्स्ट म्हणजे थोडक्यात वाचन साहित्य, संदर्भ, पुस्तकामध्ये असणारे धडे म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी साहित्याचा अभ्यास असतो त्यामध्ये पूर्ण पुस्तकांचा अभ्यास असतो. म्हणजे सेमिस्टर पॅटर्न जर लागू झाला तर आपल्याला एक एक पुस्तक शिकायचं आहे पुढे भाषा विषयामध्ये. मग ती मराठी असू द्या, हिंदी असू द्या, संस्कृत असू द्या किंवा इंग्लिश असू द्या, सगळ्या भाषांमध्ये आपल्याला वेगवेगळी पुस्तकं शिकायची आहेत. त्यानंतर पुढे असं सांगितलंय पहा, this does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. This does not mean that the book is filled with heavy grammar. याचा अर्थ असा नाहीये की साहित्यामध्ये शिकवायला आलंय किंवा खूप साहित्यांमध्ये ते शिकवलं जातंय म्हणून या पुस्तकामध्ये खूप क्लिष्ट असं व्याकरण वापरलेलं असेल, टेक्निकल जर्गन्स. त्याच्यानंतर टेक्निकल जर्गन्स याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे पहा, वर्ड्स युज्ड बाय पर्टिक्युलर प्रोफेशनल्स दॅट अदर फेल टू अंडरस्टँड. म्हणजेच
थोडक्यात व्यावसायिकदृष्ट्या किंवा व्यावसायिकदृष्ट्या एखादं साहित्यिक लिहितो, म्हणजे साहित्य तयार करतो आणि ते थोडक्यात विशिष्ट अशा रचनांमध्ये ते लिहिलेलं असेल की ते एखाद्या सामान्य माणसाच्या विचारशक्तीच्या बाहेर असेल. म्हणजे ती भाषा जी असते तर वैचारिक असणारी परिभाषा जी आपल्याला समजण्याच्या पलीकडे असते, अशा पद्धतीची भाषा त्याला टेक्निकल जर्गन्स असं म्हणतात. ती परिभाषा वापरलेली आहे का किंवा क्लिष्ट असं व्याकरण वापरलेलं आहे का ज्याचा लवकर अर्थ लागणार नाही. तर हे पुस्तक एकदम सोप्या अशा भाषेमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही क्लिष्ट अशा व्याकरणीय संकल्पना नाहीत किंवा रचना केलेल्या नाहीत आणि त्याच्यामध्ये व्यावसायिकदृष्ट्या म्हणजे इतरांकडून समजून न शकणारं क्लिष्ट असं परिभाषा त्याच्यामध्ये वापरलेली नाही, तसं व्याकरण त्याच्यामध्ये वापरलेलं नाही. ऍक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस. आणि मग सत्य या गोष्टीच्या विरुद्धच आहे. म्हणजे एखादा म्हणेल की असं व्याकरण वापरलेलं असेल खूप टफ असं की समजायला अवघड आहे, तर पूर्ण विरुद्ध गोष्ट आहे. हे पुस्तक एकदम सोप्या भाषेत वापरलेलं आहे. त्याच्यानंतर स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन in such simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. स्वामी अँड फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक अतिशय सोप्या अशा इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट, ही कल्पना करायला सुद्धा अवघड आहे की R.K. नारायण यांच्यासारख्या एका साहित्यातील, इंग्रजी साहित्यातील विद्वान माणसाने हे पुस्तक असं लिहिलं असेल म्हणून, इतकं सोप्या भाषेमध्ये लिहिलं असेल. आणि विद्वान माणूस म्हणल्यानंतर त्याच्या कन्सेप्ट आपल्याला कुठंतरी युट्यूबमध्ये कुठंतरी आपल्याला एखाद्या डिक्शनरीमध्ये त्याच्या कन्सेप्ट किंवा संकल्पना शोधाव्या लागतात, शब्दांचे अर्थ शोधावे लागतात. मग असं कोणतीही क्लिष्टपणा त्याच्यामध्ये दिलेला नाही. आपल्याला एखादा खंड घ्यायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे, मग आपल्याला R.K. नारायण यांच्याविषयी शिकायचं आहे, त्यांच्या पुस्तकाविषयी शिकायचं आहे, असं कोणतंही अवघडपणा याच्यामध्ये दिलेलं नाही. एकदम सोप्या भाषेमध्ये या साहित्यातील विद्वान माणसाने पुस्तक लिहिलं, याच्यावरती कोणाला विश्वासच बसणार नाही, कल्पनाच करू शकत नाही. इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट असं म्हटलंय की इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जीनियस लाईक R.K. नारायण. The English is used in the book is both plain simple without any troubling words for the kids. या पुस्तकाचं लिखाण हे अतिशय सोप्या साध्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणतेही अडचणी निर्माण करणारे ट्रबलिंग वर्ड्स, त्याच्यामध्ये अवघड असे शब्द पण वापरलेले नाहीत. मुलांना सहजासहजी समजतील अशा सोप्या भाषेमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे. पण also the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. या पुस्तकाची सिम्प्लिसिटी काय आहे, तर या पुस्तकामध्ये खूप छोट्या छोट्या आणि सोप्या सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्सेस यूज्ड इन स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. R.K. नारायण यांनी खूप सोपे आणि छोटे छोटे सेंटेन्स वापरले. पण छोटी जर सेंटेन्स ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट, एक वर्ब आणि कर्म असेल तर आपण ती सेंटेन्स पटकन समजतो. म्हणजे कोणतं आता क्लिष्टपणा कसा असतो, जेव्हा सिंपल सेंटेन्सेस, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस, कंपाऊंड सेंटेन्सेस किंवा क्लॉजेस ऍड जर केलेले असतील, काही ट्रान्सफॉर्मेशन जर वापरलेले असतील, तर ते पुस्तक किंवा ते सेंटेन्सेस समजायला खूप अवघड जातात. इन्व्हर्जन्स वापरलेली असतील, समजायला अवघड जातात. पण याच्यामध्ये छोट्या आणि सोप्या अशा सेंटेन्सेस R.K. नारायण यांनी वापरलेले आहेत की कोणत्याही छोट्या मुलाला पण ते वाचलं तरी समजलं पाहिजे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पहा, इट इज मेन्शन दॅट, लास्ट पॅराग्राफ पेज नंबर 70 वरती सुरू आहे. इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिस्चिवियस 10-year-old इंडियन बॉय. पहिली सेंटेन्स इथपर्यंत समजून घ्या की या पुस्तकाच्या डिस्क्रिप्शन मध्ये असं लिहिलेलं आहे की हे जे पुस्तक आहे हे 10 वर्षाच्या भारतीय खोडकर मुलाविषयी पुस्तक आहे. मग पुढची सेंटेन्स काय ऍड केली, अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिवियस चिल्ड्रन. आणि मग एखादा वाचक, पालक, बरोबर,
पालकवाचक जर असेल आणि त्याने जर ते डिस्क्रिप्शन वाचलं की हे 10 वर्षाच्या भारतीय खोडकर मुलाचं पुस्तक आहे, बरोबर, मग तो पालक विचार काय करेल की आपल्या अगोदरच खोडकर असणाऱ्या मुलावरती या पुस्तकाचा काय परिणाम होईल, इन्फ्लुएन्स this will have on their already mischievous children. म्हणजे त्यांच्या अगोदरच खोडकर असणाऱ्या मुलावरती खोडकर मुलाचं जर पुस्तक वाचलं तर आणखी काय परिणाम होईल, किती वाईट परिणाम होईल असं एखादा वाचक विचार करू शकतो. बट द बुक इज ॲज सच दॅट इट एनकम्पासेस द mischief of the kids in a view of the kids which is harmless and pure in his perspective. पर्स्पेक्टिव्हचा अर्थ आपण आताच पाठीमागच्या पेजवरती आपण पर्स्पेक्टिव्ह अर्थ पाहिला होता. इथं पुन्हा एकदा आपण तो अर्थ घेणारच आहोत. परंतु आपल्या खोडकर मुलावरती काय परिणाम होईल असा एखाद्याने जर विचार केला, पण the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. मग इथे encompasses म्हणजे सर्कल्स अराउंड म्हणजे पूर्णपणे समाविष्ट केलेले. या पुस्तकामध्ये स्वामी हा खोडकर मुलगा दाखवलाय त्यांनी, पण खोडकर मुलगा हा फक्त खोडकरच असतो असं नाही, तर खोडकर मुलगा हा हार्मलेस असतो असं पण त्याच्यामध्ये सांगितलंय. म्हणजे स्वामीच्या भोवती या सगळ्या गोष्टी एन्कम्पासेस त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत, सगळ्या त्याच्या भोवती फिरतात. आणि तो खोडकर असून सुद्धा कोणालाही त्रास न देणारं मुलं आहे ते किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. त्याचा दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्हचा अर्थ आपण मागच्या पेजवरती जर पाहिला लगेच पॉइंट ऑफ व्ह्यू असा दिलेला आहे. पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन. त्याचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन खूप शुद्ध आहे, प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. त्याचा दृष्टिकोन खूप शुद्ध आहे जरी तो खोडकर असेल. त्यानंतर पुढे असं सांगितलंय पहा, ऑल्सो amidst all the mischief and naughtiness we actually find that Swami is a loving and a tender kid who's actually very sensitive. मध्यंतरी म्हणजे हे पुस्तक जर तुम्ही वाचत गेले, ऑल्सो amidst all the mischief and naughtiness, एकंदरीत त्याच्या सगळ्या खोड्या आणि त्याचा तो टवाळखोरपणा, नॉटीनेस जरी असेल, तो दंगेखोरपणा असेल, खोडकरपणा असेल किंवा आणखी काय काय त्या नॉटीनेस मध्ये त्याचे गुण बसत असतील, कोणताही त्याचा तो नॉटीनेस असेल किंवा मिस्चिफ असेल, वी ऍक्च्युअली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड. स्वामी हा खूप प्रेमळ आणि काळजी करणारा मुलगा आहे. हुज ऍक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह, खूप संवेदनशील मुलगा आहे. म्हणजे खोडकर मुलं ही वाईटच असतात अशी कल्पना कोणत्याही पालकांनी करू नये, कारण खोडकर मुलं ही चांगली असतात असं आर के नारायण पण म्हणतात. म्हणजे खोडकर मुलं ही चांगली असतात, बरोबर, ती मनाने खूप शुद्ध असतात, ते खोड्या करतात, नकळतपणे खोड्या होतात स्वामीकडून, परंतु तो त्याच्या वडिलांकडून मारलाही जातो आणि मग त्याला सगळ्या गोष्टी या सहजासहजी कळत नाही, त्याला त्या खूप कठीण मार्गानेच कळतात. आणि मग स्वामी हा जरी खोडकर आहे तरी तो खूप काळजी करणारा आणि प्रेमळ मुलगा आहे असं या ठिकाणी सांगितलंय. देन ही इज ऍक्च्युअली अ व्हेरी सेन्सिटिव्ह किड, तो खूप संवेदनशील मुलगा आहे. इट इज ऑल्सो a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. मग एकंदरीत जी खोडकर मुलं असतात, जी खोडकर मुलं असतात ती खोडकर मुलं ही खूप प्रेमळ आणि संवेदनशील असतात. खोडकर मुलं ही खूप प्रेमळ आणि संवेदनशील असतात, कारण त्यांचा शिकण्याचा काळ सुरू असतो हे आपण समजून घ्यायला काय हरकत नाही. म्हणजे थोडक्यात पालक म्हणून
पालक म्हणून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की खोड्या करणारी मुलं ही खूप चांगली मुलं असतात, चांगल्या मनाची असतात, प्रेमळ असतात आणि त्याचबरोबर ती खूप संवेदनशील पण असतात. आणि संवेदनशील मुलांना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करता येतं. आपण त्यांना चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, आपण त्यांना प्रेमळपणे सांगू शकतो, यार असं नाही, असं केलं पाहिजे, हे वाईट असतं, हे करू नको, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, दुसऱ्यांना मदत केली पाहिजे, आपण दुसऱ्याला त्रास देता कामा नये. म्हणजे त्याच्या खोड्या आपण कमी कमी करून त्याला एक चांगला माणूस सुद्धा घडवू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने खोडकर मुलं ही संवेदनशील असतात आणि त्यांच्या स्वभावाचा आपल्याला फायदा घेऊन त्यांना चांगली माणसं तयार करता येतात. मग आता पुढे असं सांगितलंय पुन्हा, अँड आर.के. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. मग त्यांनी आपल्या बरोबर त्या गोष्टीचा म्हणजे त्या गोष्टी आपल्या समोर मांडताना किंवा आपल्याला देताना त्यांनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ताळमेळ घातलेला आहे. म्हणजे एकंदरीत जरी स्वामी त्यांनी मिस्चिव्हियस म्हणून, खोडकर म्हणून जरी रेखाटला असला तरी तो संवेदनशील आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि पुढे असं सांगितलंय, सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. आणि मग या ठिकाणी जर एकंदरीत आपण पूर्ण स्टोरीचा समारोप किंवा बुक रिव्ह्यूच्या समारोपाकडे जर आपण गेलो आणि आपण जर विचार केला पूर्ण पुस्तकाचा, कॅन बी सेड दॅट असं आपण म्हणू शकतो की this book is a good read for children of all ages. सगळ्या वयाच्या मुलांना वाचण्यासाठी हे पुस्तक खूप चांगलं आहे. Who may just enjoy the good read. ज्यांना चांगल्या वाचनाचा आनंद घ्यायचा आहे ते हे पुस्तक वाचू शकतात. Who may want to improve their English skills. ज्या मुलांना इंग्रजी भाषेचे कौशल्य विकसित करायचे आहे त्यांनाही हे पुस्तक वाचायला खूप चांगलं आहे.